नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग हा एका सुंदर ठिकाणी आणि अशा एका ठिकाणाचा आहे, तो तुम्हाला नक्की आवडेल. तर त्या ठिकाणाचा बद्दल आता मी थोडीशी माहिती तुम्हाला या ब्लॉगमध्ये नक्की सांगतोय. तर पाटणपासून एक 13 ते 14 किलोमीटर अंतरावरती हे आई जानामाईचं मंदिर आहे. तिथे जानामाई आणि ठाणाई देवीचं जे स्थान आहे, मूळ स्थान ते म्हटलं तर तिथे आहे. आणि हे मंदिर खरंच खूप सुंदर आहे. तुम्ही एकदा नक्की या मंदिराला व्हिजिट करा. खूप छान वातावरण आहे तिकडचं. आम्ही पाटणमधून सकस रोडने सरळ आतमध्ये निघालो आणि रस्त्याला बघू शकता तुम्ही सिंगल वे रस्ता आहे आणि आसपास बरीचशी गावं आहेत. त्यामुळे या रोडला गाडी हळूवारच घेऊन जावं, कारण गावाजवळ असल्यामुळे साहजिकच आहे जनावरे मध्ये आधेमध्ये येतात किंवा लहान मुलंही असतात. त्यामुळं सावधानीने आणि स्लोने या रोडने जावे. तर पुढचं असं काय आहे की मंदिराच्याबद्दल तशी खूप माहिती आहे आणि असं तुम्हाला या रोडने येताना नेहमीच म्हणजे खूपच सुंदर आहे. या रोडला येताना सावकाश आणि व्यवस्थित यावं, कारण सिंगल रोड आहे. आधी मी सांगितलं तुम्हाला तसं. आजूबाजूला गर्द झाडी आहे. तर पुढे गेल्यानंतर ना तुम्हाला एक रोड सरळ जातो आणि एक लेफ्टला जातो. साहजिकच आहे, तिथे कोणालाही विचारलं तरी समजेलच तुम्हाला. त्या वाट्यातून आत जायचं आहे. व्हिडिओमध्ये बनून राहा, म्हणजे व्हिडिओ बघतच राहा, तुम्हाला पुढे दिसेलच. तर इथे बघा आता आपण आलेलो आहे. हा मंदिराचा रोड आहे. वरून आल्यानंतर एक टर्न घेतो आपण आणि खाली मंदिराकडे जातो. तर हे गावाचं नाव वगैरे याच्यामध्ये म्हणजे आता मी पहिल्यांदाच गेलो होतो, त्यामुळे एवढं काय माहीत नाही. पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच समजेल. हे 3 गावाचं खरं तर देवस्थान आहे. म्हणजे एक्झॅक्टली मला माहीत नाही, पण साहजिक मला जेवढं मी माहिती घेतली त्यानुसार हे 3 गावचं देवस्थान आहे. 3-4 गावचं देवस्थान आहे. तर तुम्ही बघू शकता इथे बरीच लोकं बाहेरून येतात. म्हणजे आई जानामाळीचं बऱ्याच ठिकाणी देवस्थान आहे. बऱ्याच ठिकाणी आई जानामाळीची म्हणजे पूजा केली जाते. बऱ्याच ठिकाणी मंदिर आहेत. आमच्याही गावात आहे जानामाळीचं. तर हे मूळ स्थान म्हणून ओळखलं जातं. आता समोर बघू शकता तुम्ही मंदिराचं म्हणजे कळस तुम्हाला दिसेलच. हे बघा, तुम्ही इकडे बाजूला बघू शकता मंदिराचं. मी गाडी आपली मंदिराच्या आवारात जाते. समोर हे आई जानामाळीचं मंदिर आहे, निवकणे. तर हे निवकण्यातलं प्रसिद्ध आणि खूपच नावाजलेलं देवस्थान आहे. तर अशी काही मंदिराची तिथल्या रचना आहेत. म्हणजे तिथे गेल्यानंतर तुम्हाला छोटी छोटी मंदिरं दिसतील. हे जे समोर दिसतं ते मेन मंदिर आहे. आई जानामाळी आणि ठाणाईमाळीचं मेन मंदिर आहे. म्हणजे त्याच्या मंदिराच्या बाहेर असे काही बघा तुम्ही स्तंभ दिसतील तुम्हाला. तर मी सुरुवातीला सगळीकडे म्हणजे रेकॉर्डिंग करून घेतलं. हे मेन प्रवेशद्वार आहे आपल्या जानामाळीचं, जानाई देवीचं. तर इथून आपण आत जातो. आतमध्ये गेल्यानंतरचंही वातावरण मित्रांनो खरंच खूप सुंदर आहे. एक पॉझिटिव्ह वाईब्स तिथे येतात. म्हणजे खूप छान परिसर आहे. खूप सुंदर असं मंदिराची कलाकृती आहे आणि हे मंदिराचे आतलं दृश्य आहे काही. तुम्ही बघू शकता. हे समोरचं जे आहे ना, हे मंदिराचं काम चालू आहे. हे त्याच्यासमोरच मंदिर आहे. जानाईमाळीच्या समोरचंच मंदिर आहे. हे बजरंगबलीचं मंदिर आहे. त्याचं काम चालू आहे. ते काम लवकरच आटोक्यात येईल. तिथलेही आपण शूट घेतलं, म्हणजे तिथलीही आपण काही माहिती घेतली आणि नंतर परत मंदिरात आलो. तर कसं इतर दिवशी एवढं कोणी म्हणजे यात्रेला खूप गर्दी असते इथे. इतर दिवशी असे तुरळक लोकं असतात. पण मंदिर हे खूप म्हणजे पहिल्यापासूनची असते, म्हणजे खूपच छान आहे. जसं तुम्हाला CCTV वगैरे या परिसरात तुम्हाला लावलेले दिसतील. आतमध्ये खरं तर मंदिराचा गाभारा आहे, म्हणजे जिथे आईचं दर्शन घेतलं जातं हे बघू शकता तुम्ही. त्यासमोर जानाईमाळी, आई जानुबाई आणि आई ठाणाई देवीचं स्थान आहे. ते तुम्ही समोर बघा. आता तुम्ही दर्शन घ्या. खरंच खूप छान मंदिर आहे आणि मंदिराच्या बॅकसाईडचा परिसर आहे हाही खरंच खूप छान आहे. इकडे आला तर नक्कीच तुम्हाला ते सगळं बघायला भेटेल. तर मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग आहे, आज मी आलेलो आहे फिरायला इकडे बाहेर आपल्या निवकणे या ठिकाणी. तर इथे एक मंदिर आहे, त्याचा एक सुंदर ब्लॉग आहे. आजचा ब्लॉग तुम्ही संपूर्ण बघा. मंदिराची थोडीफार का माहिती होणार मी द्यायचा प्रयत्न करतो आहे आणि
मंदिराची जी काय म्हणजे फोटोज आहेत किंवा व्हिडिओज आहेत ते तुम्ही या ब्लॉगमध्ये बघू शकता प्रॉपर. मी ते पूर्ण दाखवायचा प्रयत्न करतो. तुम्ही नक्की हा ब्लॉग बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे मूळ मंदिराच्या बाजूला एक छोटंसं मंदिर आहे. तिथे या अशा काही मूर्त्या आहेत, म्हणजे केदारनाथ, भैरवनाथ असे म्हणजे देवांची तिथे मूर्ती आहेत. आपण तिथेही दर्शन घेतो. म्हणजे बघू शकता तुम्ही किती सुंदर असं मंदिर आहे. आणि आता आपण मंदिराच्या बाजूलाच हे मूर्ती आहेत, म्हणजे आपलं भैरवनाथ, केदारनाथ, नाईकमा हे जे देव आहेत त्यांच्या आपण दर्शनासाठी इथे पण आलेलो आहे. आता बघू शकता तुम्ही, खरंच खूप सुंदर अशी कलाकृती आहे, सुंदर असं मंदिर आहे. आणि आज वेळ भेटला आपल्याला हे सुंदर असं मंदिर आणि देवाचं दर्शन घेण्यासाठी. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमार्फत, खूपच सुंदर असे मंदिर आणि इथलं देवस्थान आहे. मंडळी, कसा वाटला आपल्याला आजचा ब्लॉग तुम्हाला हे मला नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि लाईक करा आपल्या व्हिडिओला. आणि तुम्ही पण नक्की विजिट करा या लोकेशनला. खरंच खूप सुंदर असं मंदिर आहे आणि खूपच म्हणजे इथलं धार्मिक वातावरण आहे, तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही नक्कीच एकदा विजिट करा या मंदिराला. सगळा ब्लॉग शूट झाल्यानंतर मग आम्ही परत यायच्या मार्गी लागलो. म्हणजे सगळे इकडे खाली शंकराची मस्तपैकी इकडे पिंड आहे. इथे समोर जे मंदिर दिसत आहे तिकडे आपण दर्शन घेतलं. आणि त्याच्यानंतर तिकडे खाली एक परिसर, म्हणजे खूप सुंदर परिसर आहे तेवढ्यात. म्हणजे असेच ब्लॉग येत राहतील. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि व्हिडिओज टाकायला लेट होतं कारण आत्ता सध्या त्याचा वेळ भेटत नाही आपल्याला. पण तुमची साथ अशीच राहू द्यात आणि व्हिडिओज बघत राहा.